देशातील सर्व नागरिकांच्या मालमत्तेवर 10 नवे नियम लागू झाले। केंद्र सरकारकडून सर्व लोकांच्या सर्व मालमत्तेवर 10 कडक नियम लागू झालेले आहे। आता तुमचं दुकान असेल, तुमची शेतजमीन असेल किंवा तुमचं घर असेल किंवा मोकळी जागा असेल, तर अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकारने 10 नवे नियम लागू केले। सरकारने लागू केले हे नियम समजून घेणं आणि पाळणं हे प्रत्येकासाठी आता बंधनकारक आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे शेतजमीन असेल, तर तुमची शेतजमीन जप्त होऊ शकते। जर तुम्ही यातला नियम पाळला नाही तर तुमचं घर असेल तर तुम्हाला घराबाहेर काढलं जाऊ शकतं, तुमचं दुकान सरकार जमा होऊ शकतं, तुमचा फ्लॅट देखील जप्त होऊन जाईल। यातील एकही नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमच्या मालमत्ता या सरकारकडे जमा होणार आहेत। 10 असे नियम आहेत की जे न पाळणाऱ्या नागरिकांची संपत्ती डायरेक्ट सरकार जमा करून घेणार आहे। सरकार संपत्ती तुमच्याकडून काढून घेणार। नियम न पाळणाऱ्या लोकांना संपत्तीवर त्यांचा कुठलाही अधिकार उरणार नाही। मग तुम्ही शेतकरी असाल, तुमची शेतजमीन असो किंवा घरासाठी प्लॉट असो, सगळं काही जप्त होणार, कारण की 10 नियम जे कडक पद्धतीने आता लागू केले जाणार आहेत। यातले 8 नियम हे सर्वसामान्याच्या फायद्यासाठी आहेत, सर्वसामान्याच्या बाजूने आहे, ज्यामुळे सर्व लोकांना फायदा होणार। पण यातला 9 नंबरचा आणि 10 नंबरचा जो नियम आहे तो जर मोडला तर तुमची कुठलीच प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार नाही। तुमचे सगळे अधिकार संपुष्टात येईल, तुमची प्रॉपर्टी जप्त होईल, जमीन सरकार जमा होईल। तुम्ही कोर्टात जरी गेले तरी कोर्ट देखील काही करू शकणार नाही। इतका गंभीर आणि महत्त्वाचा हा नियम आहे। त्यामुळे सगळे नियम समजून तुम्ही लक्षपूर्वक काम करणं आता गरजेचं आहे, जे आता संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये लागू झाले आहे। चला आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणते ते 10 महत्त्वाचे नियम आहे की जे देशातल्या सगळ्या मालमत्तेवर लागू झाले आहे। त्यामुळे काय बदल होणार आहेत, त्यातला 10वा कोणता असा कडक नियम आहे की ज्यामुळे तो जर पाळला नाही तर सगळी प्रॉपर्टी जप्त होणार, कोर्टात गेले तरी तुमची प्रॉपर्टी मागे मिळणार नाही। तो कडक नियम असा कशा पद्धतीने तयार केला, तर पहा पहिला नियम टप्प्याटप्प्याने समजून घेतोय। पहिला नियम अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी कर्ज काढलंय। पहा आता बरेचसे लोक कर्ज काढतात, बरेचसे लोक काढत नाही, पण ज्यांनी कर्ज काढलंय त्यांच्यासाठी पहिला आहे। पण त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे पुढचे 9 नियम जे आहेत तर ते सगळ्या लोकांसाठी आहे। पहा ज्यांनी कर्ज काढलंय, मग ते जमिनीवर कर्ज काढलेलं असू द्या, घरावर काढलेलं असू द्या किंवा एखाद्या फ्लॅटवर काढलेलं असू द्या, त्यांच्यासाठी हा पहिला नियम असणार आहे। आता हा नियम थोडासा फायदेशीर आहे, पण दुसऱ्यापासून 4थ्या ते 8व्या नियमापर्यंत हे सगळे फायदेशीर आहे। पण 9वा आणि 10वा नियम हा अतिशय गंभीर आहे, त्यामुळे हे नियम सगळे पूर्ण ऐकल्याशिवाय बंद करू नका। आता पहिला नियम लक्षपूर्वक जाणून घेऊया। बरेचसे लोक काय करतात, जेव्हा पैशाची अडचण येते, पैशाची अडचण आल्यानंतर बँकेतून कर्ज काढतात। कर्ज काढत असताना बँकेच्या नियमानुसार त्यांच्याकडे एखादी वस्तू किंवा मालमत्ता तारण म्हणून ठेवावी लागत असते। उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती बँक कर्ज घेतलेलं फेडू शकली नाही तर त्याने तारण ठेवलेली वस्तू, जमीन, दुकान, घर हे बँक जप्त करत असते। मग आता बरेचसे जण काय म्हणतात, घरातली आपली शेतजमीन असेल, दुकान किंवा घर असेल ते तारण ठेवतात। मग कर्ज जर फेडलंच नाही, वारंवार सांगून देखील कर्जाचे हप्ते जमा केले नाही, तर बँक काय करते, ती प्रॉपर्टी जप्त करून घेते आणि ती विकायला सुरुवात करते। मग ती विकत असताना तिचा लिलाव करते। मग आता पूर्वी जो लिलाव व्हायचा, प्रॉपर्टीचा लिलाव व्हायचा, तर तो ऑफलाईन पद्धतीने व्हायचा, म्हणजे जिथे जमीन आहे तिथे एक पेपरमध्ये माहिती दिली जायची, त्या पद्धतीने तो लिलाव व्हायचा। बऱ्याचशा लोकांना समजत नव्हतं, पण आता बँकांनी तसेच सरकारने बँकनेट नावाचं एक पोर्टल सुरू केलं, एक वेबसाईट सुरू केली। आता या वेबसाईटवर घर, दुकान, प्लॉट, शेती ज्याची विक्री करायची आहे लिलावामार्फत त्याची माहिती आता सगळ्यांना मिळणार आहे। नवनवीन बातम्या, लिलावीच्या सगळ्या बातम्या पोर्टलवर झळकणार, त्यामुळे सर्वसामान्याला आता कमी किमतीत प्रॉपर्टी विकत घेण्याला हा नियम विकत घेणाऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट आहे। पण ज्यांना विकावी लागते, ज्यांची गुंतलेली जमीन आहे, गुंतलेली प्रॉपर्टी आहे, तर ती पूर्वी विकली जात नसे, त्यामुळे त्यांना ॲटलिस्ट ती वापरता तरी यायची। पण आता तसं होणार नाही। आता ती वेबसाईटला एकदा दिसली की लगेच कोणतरी तिला घेऊन टाकेल आणि तिथून ते घर त्यांना प्रॉपर्टी खाली करावी लागेल। आता दुसरा जो नियम आहे तो खास शेतकऱ्यांसाठी आहे। आता तुम्ही तुमच्याकडे जर शेतजमीन असेल, तुम्ही शेती करत असाल, तर बऱ्याच वेळा 2 भाऊ असतात, 3 भाऊ असतात, वाटणीचा प्रश्न निर्माण होतो। आणि जेव्हा वाटणी करायची असते तर त्या वाटणीमध्ये बऱ्याच वेळा वाद होतात किंवा बऱ्याच वेळा शेजारी शेतामध्ये देखील मोठे वाद होतात। तर ही वाद टाळण्यासाठी एक महत्त्वाची योजना सरकारनं सुरू केली। ही योजना स्वामित्व योजना आहे, प्रधानमंत्री स्वामित्व योजना आहे। या योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेच्या माध्यमातून गावातील सर्व लोकांच्या सर्व संपत्तीचं रेकॉर्ड आता तयार केलं जात आहे। ही योजना सुरू झालेली आहे। 2026 पर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना संपत्तीचं स्वामित्व कार्ड आता मिळणार आहे। म्हणजे आता ड्रोनद्वारे सगळ्या शेतीचे सर्वे सुरू आहेत। या सर्वेनुसार आता
नोंदणी सुरू होणार. ही नोंदणी आणि 7/12तील नोंदणी मॅच करून तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल आणि त्या कार्डमध्ये समजेल की तुमच्या नावावर किती जमीन आहे, कुठे काय आहे, गट नंबर काय आहे, सगळं तुम्हाला आता समजणार आहे. गावामध्ये प्रॉपर्टीचे विवाद आहे तर ते यामुळे कमी होतील. लोक आपल्या संपत्तीवर हे कार्ड दाखवून कर्ज घेऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये संपत्तीवर होणारं भांडण संपवण्यासाठी ही स्वामित्व योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे 2026 पर्यंत गावातील सर्व लोकांकडे स्वामित्व कार्ड मिळण्याचं ध्येय जे आहे सरकारने ठेवलं आहे. आता हा झाला 2 नियम. आता हे सर्वसामान्याच्या फायद्याशी होते. पण आता पुढचा जो नियम असणार आहे तो अतिशय कडक आहे, अतिशय त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या याच्यासाठी लागू केला. जसं तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा शेतातून एखादा रस्ता घ्यायला पूर्वी नॅशनल हायवे जायचा, एक्सप्रेसवे जायचा, तर त्यावेळेस सरकार काय करायचं, शेत डायरेक्ट जप्त करून टाकायचं, थोडाफार मोबदला द्यायचं आणि शेतकऱ्याला म्हणायचं की आता सरकारची काही जागा आहे, आता तुम्हाला ती द्यावीच लागेल. एखाद्याच्या घरापासून जर एखादा पूल गेला तर डायरेक्ट सरकार ते घर पाडून टाकायचं. अशा प्रकारे गोष्टी पूर्वी व्हायच्या. म्हणजे मालमत्ता ही नागरिकाची, पण सरकार हक्क दाखवत असायचं. पण आता सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय स्पष्ट केला. सुप्रीम कोर्टाने आता म्हटलं आहे सरकार कोणतीही प्रॉपर्टी त्या व्यक्तीला त्याचा योग्य मोबदला दिल्याशिवाय आणि त्याची योग्य परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही. कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार जप्त करू शकत नाही जोपर्यंत त्याला चांगला मोबदला मिळत नाही, सगळी संपत्ती मिळत नाही. संपत्तीचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे, त्यामुळे त्याचे सगळे राईट्स हे त्या मालकाकडे असतात. त्यामुळे त्याला व्यवस्थित मोबदला मिळाल्याशिवाय कुठल्याही प्रकारे सरकार या जमिनीचं अधिग्रहण करू शकत नाही. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा नियम, ही एक अत्यावश्यक सूचना आहे शेतकऱ्यांसाठी किंवा ज्यांच्याकडे शेतजमीन आहे त्यांच्यासाठी. आता एक असं अनिवार्य काम केलेलं आहे. पहा, जसं आधार कार्ड आहे तसं आधार कार्डला तुमच्या शेतीचा डेटा, शेतीचे डिटेल्स ते लिंक करायचे. गव्हर्नमेंटने आता सांगितलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या शेतजमिनीला लिंक असणं गरजेचं आहे. ज्यामुळे संपत्तीची सगळी माहिती आधार कार्ड लिंक केल्यामुळेच आता सरकारला मिळणार, ज्यामुळे जो काळा बाजार आहे तो थांबेल. आता उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकल्प सुरू केला आहे. ज्यांना आता PM किसानचा लाभ घ्यायचा त्यांचं आधार कार्ड आणि शेतजमिनीचं लिंकिंग असतं आता अनिवार्य केलं गेलंय. आता तो पुढचा नियम तुमच्या मुलींसाठी आहे. अशा मुलींसाठी की ज्यांची लग्न झाले आहे, अशा मुली आहेत आता घरामध्ये ज्यांना राहण्याची परवानगी लागणार. आता तो नियम कसा आहे, मुलगा आणि मुलीच्या आईवडिलांच्या संपत्तीवर अधिकार दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केला आहे. मुंबई आणि मुलगी आईवडिलांच्या घरात तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांची परवानगी असेल. बऱ्याच वेळा मुली काय करतात, लग्न करून जातात आणि नंतर हिस्सा मागतात. पण त्याच वेळेस सरकारनं किंवा कोर्टानं स्पष्ट केलं आहे मुलगी जर आईवडिलांना सांभाळत नसेल तर तिने नातं तोडून टाकलं असेल तर कुठल्याही प्रकारे तिला त्याच्यामध्ये हिस्सा मिळणार नाही. आणि विशेष म्हणजे मुलांना मुलींना देखील जर आईवडिलांच्या स्वकष्टातून कमवलेल्या घरातून ते त्यांना कधीही बाहेर काढू शकतात. जर त्यांची पूर्वजात पिढीजात जी संपत्ती आहे त्यावर मुलं मुली अधिकार गाजवू शकतात, पण आईवडिलांची स्वतः कमवलेली संपत्ती आहे तर त्यावर तुम्ही कधीच अधिकार सांगू शकत नाही. आता पुढचा नियम जावयांसाठी आहे. आता ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर जावयाचा हक्क आहे की नाही या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. जावयाच्या सासऱ्याच्या संपत्तीवर कुठलाही अधिकार नाहीये. मग तो एकुलते एक जावई जरी असला तरी त्याचा अधिकार तिथे सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर राहत नाही. पुढचा नियम, बायकोच्या नावावर जर काही खरेदी केली असेल, संपत्ती मालमत्ता काही खरेदी असेल तर त्याचा हक्क कोणाचा राहणार, कोण त्याचा मालक राहणार, तर याविषयी देखील एक महत्त्वाचा नियम आहे. काय होतं, बऱ्याच वेळा पती काय करतात, पैसे देऊन पत्नीच्या नावे जमीन घेतात, प्रॉपर्टी घेतात, घर घेतात. मग याचा मालक कोण, पैसे तर पतीनं दिले मग कोण होणार, तर या संदर्भात महत्त्वाचा नियम आहे ज्यामध्ये असं सांगितलंय पैसे कोणी देऊ पण ज्याच्या नावावर जमीन आहे, ज्याच्या नावावर मालमत्ता आहे तोच त्याचा खरा मालक असणार आहे. पुढचा नियम दत्तक घेतलेल्या मुलांसाठी आहे. आता असे मुलं किंवा मुली आहे ज्यांना दत्तक घेतलेलं आहे त्यांच्या संपत्तीवर अधिकार स्पष्ट करणारा जो नियम आहे या सरकारच्या माध्यमातून देण्यात आला. जेवढ्या संख्या मुलांना अधिकार आहे तेवढाच दत्तक मुलांना देखील अधिकार असणार आहे. कुठलाही भेदभाव त्याच्यामध्ये होणार. आता सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो शेवटचा आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये राहता येणार नाही, तुमचं घर जप्त होऊ शकतं, तुमचा अधिकार संपुष्टात येऊ शकतं. पहा, जर एखादा मुलगा आईवडिलांचा सांभाळ करत नसेल, आईवडील त्याला संपत्तीतून काढून टाकण्याचा त्यांना आता अधिकार देण्यात आलाय. ते आपल्या संपत्तीतून त्याला वजा करू शकतात. आईवडिलांनी त्याची संपत्ती आधीच जर मुलाच्या नावावर केली असेल तर ती संपत्ती देखील ते मागे घेऊ शकतात. सरकारचा हा नियम आहे. वयस्कर लोकांच्या फायद्याचा हा नियम ठरणार आहे. कोर्टाने स्पष्ट केलंय आईवडिलांचा सांभाळ करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. मुलं जर ती जबाबदारी समजत नसतील तर आईवडिलांच्या संपत्तीवर त्यांचा कोणता अधिकार राहणार नाही. अशा प्रकारचे नियम आता लागू केले आहेत. या नियमांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.